आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 62,780 वरती पोहोचलाय, तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 57,448 वरती गेली। ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने 2023 वर्षामध्ये भारतीय बाजारपेठेत तुफान विक्री केली आहे। जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 कालावधीत कंपनीने 7,000हून अधिक कारची विक्री करत 89% वाढ मिळवली। सरकारी मालकीच्या कंपन्यांकडून शेअर विक्री आणि इतर माध्यमातून 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा लाभांश सरकारी तिजोरीमध्ये पडणार आहे। सरकारने ठरवलेल्या उद्दिष्टांपेक्षा ही रक्कम 12,000 कोटी रुपयांनी अधिक आहे। सेमीकंडक्टर चिप उत्पादनासाठी गुजरात सरकारने जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित केल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली। डिसेंबर तिमाहीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत 20% घसरलेल्या आहेत, त्यामुळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर हा ब्रोकरेज फर्मचा आवडता शेअर बनला आहे। डिसेंबर तिमाहीमध्ये बीपीसीएलचा शेअर जवळपास 30% वाढले आहे। गुंतवणूक, सरकारी खर्च वाढ, खाणकाम, बांधकाम आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढीच्या बळावरती देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षामध्ये 7.3% वरती जाईल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे। गेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 7.2% होता। देशाच्या संरक्षण दलाला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी तयार केलेल्या सामग्रीचं कवच लाभलंय। संरक्षण दलासाठी काम करणाऱ्या लघु उद्योगाची संख्या 641 वरती गेली आहे, तर या क्षेत्राची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांवरती पोहोचली असून निर्यात सुद्धा 16,000 कोटी रुपयांच्या घरात आहे।